नमस्कार. दुपारी 4च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी यावेळेस येते. मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलकांमधली बैठक जी आहे ती संपल्याचं कळतंय. नारायण राणे देखील या बैठकीला उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही महत्त्वपूर्ण अशी बैठक जी आहे ती पार पडली. मराठा आंदोलकांबरोबरची ही बैठक अत्यंत महत्त्वाची अशी होती. मुख्यमंत्री या मराठा आंदोलकांबरोबरची ही बैठक जी आहे ती संपली आहे. तिसरा महत्त्वाचा जो विषय आपण सर्वांनी मांडलाय केसेसच्या संदर्भात, मी आपल्याला बिलकुल आश्वस्त करू इच्छितो की निरपराध किंवा केवळ आंदोलन करतायत, केवळ धरणावर बसले आहेत किंवा केवळ त्या ठिकाणी सामील आहेत, अशा लोकांवर जेवढ्या केसेस आहेत त्या सगळ्या 307 असो की काही असो त्या सगळ्या आम्ही परत घेऊ. केवळ ज्यांनी थेट पोलिसांवर हल्ला केला असेल, कारण आमच्यावर क्लिपिंग आहे त्याचे, ज्यांनी थेट पोलिसांवर हल्ला केला त्यांच्यावर मात्र आम्ही केसेस वापस घेऊ शकत नाही, कारण त्यातनं मग महाराष्ट्रामध्ये अराजकतेची स्थिती ही तयार होईल. त्यामुळे अशा प्रकारे क्लिपिंगमध्ये ज्यांची हिंसा दिसते आपल्याला, त्याच्या व्यतिरिक्त अनेक वेळा असं होतं की मॉबमध्ये म्हणून नाव चाललं गेलं, त्यांच्यावरचं निश्चितपणे आपण व्हेरीफाय करून त्यांच्यावरच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस परत घेतल्या जातील आणि कोणालाही जेलमध्ये ठेवायचं आम्हाला नाही आहे. आम्हाला काही त्याच्यात स्वारस्य नाही आहे. आपलीच तरुण मुलं आहेत, त्यांना ठेवून आम्हाला नेमकं काय मिळणार आहे. पण आपल्या माध्यमातून मी एवढीच विनंती करू इच्छितो की या सगळ्या बाबींवर सरकार पूर्णपणे सकारात्मकतेनं कारवाई करते आहे. आम्ही करणार आहोत. आम्ही त्याच्या संदर्भात टाइम बाउंड पद्धतीने देखील करणार आहोत. पण आपण सगळे लोक जे या संपूर्ण आंदोलनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या भागामध्ये नेतृत्व करतायत, त्याला चालना देतात, आपणही थोडंसं सगळ्यांना आव्हान केलं पाहिजे की कुठेही हिंसा होऊ नये. बघा, शेवटी हिंसा झाली तर नुकसान कोणाचं होत आहे? आपल्या मुलांचं होत आहे. आपल्या मुलांचं भवितव्य त्याच्यामध्ये अडचणीत येत आहे. किंवा आपली राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झालं तर ते उद्या शेवटी आपलंच नुकसान आहे. भावनांचा उद्रेक किती झाला तरी हिंसा होऊ नये. आणि आपण जे सांगितलं ते आम्ही तपासतोय. आमच्याकडे काही लोकांनी ही देखील तक्रार केली आहे, ज्याप्रमाणे आपण सांगितलं की वेगळे एलिमेंट याच्यामध्ये घुसून आणि बाबा ते जाणीवपूर्वक मराठा समाज बदनाम झाला पाहिजे याकरता काही लोक त्या ठिकाणी गडबड करतात. तर त्याची तक्रार देखील काही नेत्यांनी आमच्याकडे, काही पुढाऱ्यांनी किंवा काही संस्थांनी, समाजाच्या लोकांनी केली आहे. तर त्याची पडताळणी आम्ही करू. पण महाराष्ट्रातलं वातावरण हे आपण शांत केलं पाहिजे. आज काकासाहेबांसारखा एक आपला तरुण ज्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली ही अत्यंत दुर्दैवी आहे. अन्य तरुणांनी अशा प्रकारे करू नये, लावावं लागेल. आणि कोणी आत्महत्या करू नये, कोणी जाळपोळ करू नये. प्रश्न हा कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला सोडवावा लागेल. तो आपण सोडवतोय. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून, कारण आज काही सगळे नेते इथे पोहोचू शकलेले नाहीत, काही आपापल्या ठिकाणी देखील सगळे नेते मंडळी असतील, त्यांच्याशी देखील भविष्यात जेव्हा जेव्हा शक्य असेल मी सगळ्यांची चर्चा मला करायची आहे. जेवढे चर्चेला तयार असतील त्यांच्यापर्यंत पोहोचून चर्चा करून, काही लोकांनी सांगितलं की तुम्ही भूमिका घोषित करा, आम्ही चर्चा करणार नाही. मी त्यांच्याकरता भूमिका ही माझी आहे, स्पष्ट भूमिका आहे. पण माझं म्हणणं जे आज इथे नाही आहे त्यांनाही माझी विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून आपणही त्यांना विनंती करा की हा प्रश्न जो आहे हा महाराष्ट्रापुढचा महत्वाचा प्रश्न म्हणून सगळे आम्ही एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या दृष्टीनं सगळ्यांचं सहकार्य हे आम्हाला मिळालं पाहिजे. आणि विशेषतः जी आपली तरुणाई आहे त्याचं देखील भविष्य आणि भवितव्य हे उत्तम प्रकारे घडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी दुसरं या निमित्ताने संधी मिळाली म्हणून सांगतो की सरकारने काही निर्णय घेतले होते. काही लोकांचं असं मत आहे की त्याची अंमलबजावणी नीट होत नाहीये. मग ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये कर्जाचा विषय असेल, काही ठिकाणी बँकांच्या तक्रारी आमच्याकडे येतात. नक्की त्याच्यावर कारवाई आम्ही करू. किंवा फीच्या संदर्भात काही कॉलेजेसनी अडवणूक केली की आधी पूर्ण भरा मग आम्ही पैसे वापस करू. आम्ही आता नुकताच त्याचा GR काढला आणि सांगितलं की जे कॉलेजेस अशा प्रकारे अडवणूक करतील त्या कॉलेजेसला आम्ही मान्यताच रद्द करू. त्यामुळे आमची पूर्ण भूमिका, आणि मला तर असं वाटतं की आपलंही सगळ्यांचं, सगळ्या संघटनाचं सहकार्य आम्हाला लागणार आहे. याचं कारण ग्राउंड लेवलवर जिल्ह्यामध्ये या निर्णयांची नीट अंमलबजावणी होते की नाही, यामध्ये जर तुमचंही सहकार्य आम्हाला लाभलं तर मला असं वाटतं की त्यातनं ग्राउंड रियालिटी काय ते आम्हाला समजेल
आणि म्हणून आज पुन्हा एकदा या चर्चेच्या निमित्ताने आपल्याला आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला, कारण हे माध्यमातून महाराष्ट्रात पोहोचणार आहे, महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाला मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की सरकार गंभीरतेने हे सगळं करताय आणि त्यामुळे सर्वांनी शांततेच्या मार्गातून सहकार्य करावं अशा प्रकारची आमची विनंती आहे. 14 ऑगस्टला कोर्टासमोर जाणार आहे. 14 ऑगस्टला ते कोर्टासमोर आयोगच नाही, कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्ही टाइम बाउंड द्या. आयोग काही आमच्या अखत्यारीत नसतो, पण कोर्टाच्या अखत्यारीत असतो. तर आयोगाला ते कोर्टाने सांगितलं, आयोग कोर्टासमोर देत आहे. त्या संदर्भात नाही, वसतिगृहाच्या संदर्भात नाही, पैसे दिले आहेत, बँकाला गेलाय, बँका त्यात सगळं, पण आता आम्ही ते करतो ना. आणि मी तर काय म्हणतो, माझ्या तर डोक्यात मी तुम्हाला सांगतो, जिल्हा समित्याच तयार करतो या सगळ्यावर मॉनिटरिंग करण्याकरता. आणि आपणही लोक जे चळवळीत काम करणारे लोक आहेत यांनी या जिल्हा समित्यांमध्ये यावं. त्यांच्याशी तुम्ही थोडीशी चर्चा करावी. त्यांनी सुद्धा या मराठा आरक्षणासाठी खूप अभ्यास केलेला आहे आणि ते सुद्धा तुम्हाला आम्हाला तर जे ज्येष्ठ मंडळी आहेत, ज्यांनी अभ्यास केला तर सगळ्यांची चर्चा करायची आणि आम्ही काहींची मदतही घेतोय. फक्त त्यात काय होतं की सरकारसोबत कशाला चर्चा करायची. मला एक सांगा, मी आपल्याला म्हणजे आपल्या मार्फत एवढीच विनंती करतो, शेवटी सरकार आणि तुम्ही वेगळे थोडी आहे. आणि जर निर्णय सरकारला करायचे आहे आणि तुमचं मत किंवा तुमचे जे आयडियाज आहेत या सरकारपर्यंत पोहोचल्या नाही तर त्याचा फायदा काय. ज्या तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहायचे, स्वतःचा काही लहान मोठा धंदा करायचा, त्या तरुणाला त्या अण्णासाहेब महामंडळातर्फे बिनव्याजी 10 लाख रुपये आपल्या योजना आहे, त्याची मात्र जाणीवपूर्वक अंमलबजावणी व्हावी एवढी एक मी आपल्याला विनंती. आपण दिला तो आणि आता ते आपण सगळं पास करून पाठवलं आहे तिकडे, बँकांमध्ये अडकले, आपल्याकडचे पैसे दिले आहेत, बँकांचे अडकले ते करतो आम्ही त्याकरता. मराठा आयोगाच्या ही संपूर्ण बैठक जी आहे ती मराठा आंदोलकांबरोबर सुरू होती आणि ही बैठक जी आहे ती संपली आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जो आहे तो महिन्याभरामध्ये ते देतील आणि त्यानंतर महिन्याभरातच हा मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावू असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तसंच या आंदोलनादरम्यान ज्या आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला होता, गंभीर स्वरूपाचा ज्यांच्यावर गुन्हा नव्हता, त्यांच्यावरचे गुन्हे जे आहेत ते मागे घेण्यात येतील, परंतु पोलिसांवर ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांच्यावरचा गुन्हा कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, कारण त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अराजकता माजेल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळेस म्हणालेले आहेत. सर्व संघटनांनी शांतीच्या मार्गाने सहकार्य करावं असं आवाहन देखील यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आंदोलकांवरील गंभीर नसलेले गुन्हे जे आहेत ते आम्ही मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत असं देखील यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्वाची होती. नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मराठा आरक्षणासंबंधी जे आग्रही कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री बोलत होते.